घेतलं. गांड फाटून 4 झाली ती थंड. तर हाय गाईज, गुड तर मॉर्निंग. वाजले होते 7. नाईट शिफ्टवरनं सुटलो होतो. बसची वाट बघत थांबलो होतो. बाहेरला वैताग आलता. तोंडावर पण एवढी झोप होती माझ्या, काय सांगायचं. तरी काय करणार आता, म्हणलं बसमध्ये जाऊन डायरेक्ट झोपावं. हे साहेब लोक पण वाट बघत बघत पार वैतागून गेले होते सगळेजण. एकदा बसमध्ये बसलो, म्हणलं आता झोपावं जरा. म्हणलं थोडीशी जरा खिडकी उघडतो, म्हणजे कसं जरा गार हवा येईल. पण नंतर मग दिली ताणून. नंतर डायरेक्ट खिडकी बिडकी सगळं बंद करून घेतलं. गांड फाटून 4 झाली ती थंड हवा एवढी येत होती. अक्षरशः उतरलो घरापाशी. डोळ्यावरती लय म्हणजे लय झोप होती माझ्या. चालायचं काय कळानं. आपलं मग काय लेफ्ट राईट करत 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 कसं बसा आलो घरापाशी. एवढ्यात जरा म्हणलं चला घरापासला एकदा स्नॅप व्हिडिओ वगैरे काहीतरी काढावे. आपलं चालत 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 गेलो. बादशे होते आमचे, जरा शाळेत नको म्हणत होते जायला. त्यांच्याशी जरा अशा गप्पा मारल्या. मग आपलं काय साहेब तिथं मोबाईलवरतीच. त्यांना खायला दिलं. खाताना पण फोन बघत 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 खाणार. मग म्हणलं आता मी आवरावं आणि आपलं माझं मी झोपून टाकावं. कारण की एवढी झोप आलती, लय झोप आलती. आवरलं आणि दिली ताणून. चला